तर ब्राह्मण कडवले लवकरात लवकर आपली फिल्डिंग सेट करा. पाहू शकता स्ट्राइक मार्फत राकेश आणि नॉन स्ट्राइक मार्फत सुजय. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लभेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं सर्वांचं VSCC चषक 2025मध्ये सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे सेकंड फेरीमधील पहिली मॅच जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये जरूर दाखल होईल. मॅच स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला बॉल हुक केलाय, चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन मिळेल का? यस, चेंडू जाईल सीमा पार. दॅट्स अ हाय अँड हँडसम षटकार. राकेशच्या बॅटमधून निघालेला हा षटकार मागील मॅचमध्ये सुरुवात देखील षटकाराने केली होती आणि या मॅचमध्ये देखील षटकाराने आपले इरादे स्पष्ट करतोय. राकेश पॉवरफुल बॅटिंग करायला हवी. आदरणीय संजय दादा भोईर यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचा आम्हाला डोनेशन लाभलेलं आहे, त्यांचा मी सतत आभार व्यक्त करतो. षटकारानंतर राकेशच्या बॅटमधून अजून एक तडाखा चौकार. सुरुवात चांगली झाली देवीचा पाडा टीमची. राकेश इज ऑन फायर. यावेळी ऑफ स्टिकला शपळून मारण्याचा प्रयत्न, डीप स्पेलर रिझन मध्ये खेळाडू तैनात. साहिलला आपण तिथे पाहतो आणि सिंगल तिथे कंप्लीट केले. ते चांगली फेकी, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. एक धाव मिळेल. टोटल 11 धावा धावा फलकावरती. तीन चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर चांगली सुरुवात सलामीवीर राकेश ने देताना आपल्याला पाहायला मिळेल. आता नवीन नॉन स्ट्राइक एंडवरती असलेला खेळाडू सुजय आता स्ट्राइकला खेळताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे डावखुरा हा फलंदाज. 2 बाईक त्याच्या नावावरती त्या कारकिर्दीमध्ये आहेत, त्यामुळे सुजय कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. अष्टपैलू खेळाडू आहे देवीचा पाडा टीमचा. कालच्या दिवसामध्ये देवीचा पाडा टीम देखील 40+ क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली होती. चांगला खेळ सादर केला होता, परंतु शेवटच्या क्षणी मॅच गमवली. यावेळी पाय इनसाइड आउट. क्या बात है, देखना फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून सीमा पार. मिळतील रन्स 4 चौकार. या 4 धाब्याने धाव फलक पुढे जाते. टोटल 15 धावा धावा फलकावरती. पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग दोन्हीही एंड कडून आपल्याला पाहायला मिळते. राकेशने जशी सुरुवात केली तशी सुरुवात इथून सुजय देखील करतोय. हो, यावेळी लॉफ्ट केलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्या बात है, हाय अँड हँडसम सेकंड टियर मध्ये. सेकंड 6 ऑफ द इनिंग. चेंडू दिलेला आहे बा. चला, चेंडूची मागणी होत आहे. लांब लचक षटकार खेचला सुजय या बॅट्समनने. जशी राकेशने सुरुवात केली षटकाराने, लगेच सेकंड बॉलमध्ये चौकार मारला सुजयने. पहिला चौकार आणि सेकंड बॉलवरती ठोकलाय षटकार. आणि टोटल कॅच देखील मागील मॅचमध्ये सुजयने पकडली होती मिड विकेट रिझनमध्ये. अप्रतिम कॅच, रनिंग कॅच, 1 हँडेड कॅच घेतली होती. टोटल धाव संख्येचा विचार केला ना तर धाव फलक फ्लाय होत आहे. टोटल 21 धावा धावा फलकावरती लागलेले आहेत. डगआउटमध्ये आनंदाचे आनंद तरंग, आनंद आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी कट करायचा होता, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, थोडं पंबल झाले. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. मिस फिल्डिंग,
तुम्हाला इथून करावी लागणार नाही. कॅप्टनकडून चुकी होते. ब्राह्मण करवले टीम आपण पाहतो सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटला. षटकाची झाली समाप्ती आफ्टर 1 ओव्हर्स रन्स 23 पण नो लॉस. क्या बात आहे डीजे. अप्रतिम संगीत आपण प्ले केलं. सागरदादा सांगडे आपणास आम्ही विनंती करू की आपण देखील अतिथी मंचावर यायचे. आपलं या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. टोटल धाव फलकावर धावा 23 धावा धावा फलकावर लागलेत. ओ पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑफला. प्रयत्न चांगले. 6 तिथं वाचवलाय. कॅचचा तिथं प्रयत्न कुठलाही केला गेला नाही. षटकार वाचवण्याचा प्रयत्न केला. धावा मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल. एक आणि एका धावेच्या मधीनं संघ पोहोचलाय ते म्हणजे 24 या आकड्यावरती. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला होता परंतु अगदी लॉंग ऑफमध्ये खेळाडू तैनात होते. आता मात्र डावखुरा फलंदाज सुजय ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बरीचशी डोकेदुखी असते. पंचांना देखील भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये कॅप्टनला देखील फिल्डिंगची सजावट नेहमी प्रत्येक चेंडू गणिस करावी लागते. सुजय ऑन स्ट्राईक. हो यावेळी हेलिकॉप्टर लगवायचा होता. ऑन साईडला मारायचा प्रयत्न. दर्शन तिथं पोहोचतील. चेंडू मागे. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत सिंगल प्राप्त झाले. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी कडाक्याच्या उन्हामध्ये. सेकंड फेरीतील आपण पहिला सामना एन्जॉय करत आहोत. एक साईडला क्रिशा 11 ब्राह्मण करवडे संघाने एक सामना जिंकला. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा संघाने देखील एक सामना जिंकून विनर विनर अशी ही लढत होते. पुढील होणारी मॅच लाईव्ह आपण जर पाहत असाल तर आम्ही पहिला पुकार देऊ तुम्हाला. सिद्धी करवले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल राधाकृष्ण तोंडरे. आपण 2 टीम आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. पहिला पुकार असेल. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल असा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला येणं अनिवार्य आहे. दोन्ही टीमसाठी आम्ही सूचना देऊ. टोटल धावसंख्येचा विचार केला 26 धावा धावा फलकावरती. इथून गोलंदाजी चांगली करावी राहुल या गोलंदाजाला. पहिले 2 चेंडू चांगले हाताळलेत. एक वाईट बॉल आलाय त्यामध्ये. ज्यावेळी फिंगर रोल केले ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ. यावेळी देखील सीमारेषा पार राकेशच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार. सलामीचे दोन्ही फलंदाज आक्रमक खेळत असताना आपण पाहतोय. विस्फोटक बॅटिंग राकेश आणि सुजय या फलंदाजाची. राईट हँड कॉम्बिनेशन त्यामध्ये वेगळीच मजा असते. आणि यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट. लगी तो आझादी नाही तो बर्बादी. लागला असता तर शॉट थर्डमॅनला खेळाडू होता त्याला बीट करून चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. त्याचा फायदा जरूर इथं राकेशला मिळाला असता परंतु जरतरमध्ये क्रिकेटला स्थान नसतं. क्रिकेटमध्ये स्थान नसतं जरतरला आणि त्यामुळे हा बॉल निर्धाव बऱ्याच वेळानंतर असे बॉल टाकावे लागतील राहुल या गोलंदाजाला. धावसंख्या इथून थांबवावी लागेल कारण धावा जलद गतीने येत आहेत. हा देखील बॉल क्या बात आहे. क्लीन बोल्ड. त्रिफलाचित बाद. राकेश पहिला दे धक्का बॅटिंग करत असताना गाई गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा टीमला. थँक्यू व्हेरी मच. चांगली केली. राकेशच्या माध्यमातून पाहिली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे मॉन्टी. विकास पाटील. इथून विकास कशा प्रकारे खेळ सादर केले हे देखील पाहणं गरजेचं. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. आता दोन्ही डावखुरे
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओ विकास यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एज लागले, डिरेक्ट हिट काम बनून गेलं असतं, परंतु इथे मात्र डिरेक्ट हिट झाले नाही, बॅकअप नव्हता, त्यामुळे हा लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते एक. आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागली, त्या म्हणजे 1 बाद 33 धावा देवीचा पाडा. थर्टी 33 धावा धावा फलकावरती लागलेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील, जागृती स्पोर्टचे सर्वेसर्वा. जागृती स्पोर्ट म्हटलं की एक ब्रँड जरूर आपल्याला पाहायला मिळतो. टी शर्ट्स, बॅट्स, क्रिकेटसाठी जी काही सामग्री लागते ती टोटली जागृती स्पोर्ट्सला मिळते. आणि त्याचे सर्वेसर्वा राहुल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. पहिलाच बॉल टप्पा खाण्यानंतर अतिरिक्त वळण या चेंडूने घेतलं, पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं टोटल 34 ऑन अ बोर्ड, 34 धावा धावा फलकावरती. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज पाहतोय, क्लॅरिटी विथ क्वालिटी, चांगला कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन वर्क देखील चांगलं पाहतोय आपण. यावेळी देखील चांगली चेंडूची हाताळणी केली. हा चेंडू देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळी फिंगर रोल केले जातात पहा, टप्पा खाले तर चेंडू बाहेर वळवण्याचं काम केलं जात आहे. चांगली गोलंदाजी राहुल पाटील यांच्या माध्यमातून केली जाते. ऑफ शिक्षा थोडासा बाहेर चेंडू टाकला जातोय आणि तिथून मात्र पूर्णपणे बाहेर काढला जातोय बॉल. अगदी चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँडला थोडंसं कठीण जाईल. यावेळी देखील अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. अगेन्स्ट द स्पिन जेव्हा आपण खेळतो तेव्हा मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही. विथ द स्पिनला प्रॉपर टायमिंग नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि राईट हँडेड बॉलर आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉल हा अगेन्स्ट द स्पिन इथून खेळावा लागणार. त्यामुळे थोडंसं टफ जाईल बॅट्समनला. इथून पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करेल मॉन्टी. मॉन्टीसाठी फुल टॉस बॉल. यावेळी चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. लांब लचक षटकार. चला चेंडूची पूर्तता करा. लांब लचक षटकार ठोकला बॅट्समन मॉन्टी म्हणजेच विकास पाटील या फलंदाजाने. राहुल पाटील चे थोडेसे मागील चेंडूचा विचार केला ना तर गुडले स्पॉटवर काही चेंडू टाकले होते आणि ते चेंडू चांगले पाहायला मिळाले. आणि एखादा फुलटॉस बॉल खरं तर षटकाचा युटर्न बनून जातो. त्यामुळे थोडेसे आता इथून पुढे नो बॉल आहे का, नो बॉल प्लस फ्री हिट, म्हणजे हा खराब बॉल होता आणि त्यावर चांगला फायदा मिळाला तो म्हणजे विकास पाटील या फलंदाजाला आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल ना दसरा ना दिवाळी. इथून मात्र बोनस विकास पाटील या फलंदाजाला. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला करत खेळाडू होते, तिथे मात्र सिंगल क्विक कंप्लीट केली. फ्री हिटचा फायदा उचलू शकले नाहीत फलंदाज विकास पाटील, परंतु धावा अगदी जलद गतीने येत आहेत देवीचा पाडा या टीमसाठी. टोटल धाव संख्येचा विचार केला तर 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा फलकावरती लागलेले आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि षटकाचा विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे राहुल पाटील या गोलंदाजाचं. आणि धावसंख्या आपण पाहतो 42 धावा फलकावरती लागले. सुजय ऑन दी स्ट्राईक. यावेळी शपलवर मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू आहेत तिथे. चेंडूची अडवणी करतील, फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. इथून मात्र चांगली धावसंख्या उभारली देवीचा पाडा टीमने. राहुल पाटीलने देखील एक षटकार राहुल पाटीलच्या षटकामध्ये आपण पाहिला.
इथून राहुल पाटीलला कमबॅक जरूर करावं लागेल टीमसाठी. हो यावेळी पा अगदी स्लॉटमध्ये चेंडू भिरकावून दिला. डेप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक विकास पाटीलच्या बॅटमधून षटकार. तीन षटकाच्या अखेरीस 49 धावा धावा फलकावरती एक बाद अशी चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीम आपण पाहतोय. टॉस जरूर गमावला. टॉस जिंकला होता क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमने आणि टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आणि गोलंदाजीचा निर्णय थोडासा चुकीचा ठरत असताना क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाचा. कारण दुपारचं सत्र 49 धावा धावा फलकावरती लागलेले आहेत. तीन षटकाच्या अखेरीस अजूनही एक षटक बॅलन्स आहे. त्यामुळे आता इथून शेवटचा जो बॉलर असेल स्लॉग ओव्हरला जो येईल त्याला मात्र इथून इकॉनॉमिकल षटक हातरावा लागेल. कारण इथून धावा कशा वाचतील याचा प्रयत्न शेवटच्या बॉलरला इथून करावा लागेल. नवीन गोलंदाज नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नितेश इथून धावा वाचवेल का? सलामीला आलेला बॅट्समन सुजय. हा स्ट्राईकवर आपण बघतो. टप्पा खाल्यानंतर थोडासा चेंडू खोलवर राहिला. असं वाटलं होतं उसळ घेणारा बॉल पाहायला मिळेल परंतु खोलवर चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर उसळ घेतली नाही त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. असे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. इथून डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील कारण धावसंख्येचा डोंगरच जणू काय उभारला. यावेळी ऑन साईडला तडाखा. चेंडू थांबणार नाही. फिल्डर होते तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. षटकार. येस थँक्यू थँक्यू. सीमारेषा बाहेर मी हॉलंडर्सला विनंती करतो की आपण जायचे पहा. मैदानाचा ताबा घ्या. चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल याचा प्रयत्न करा. ज्या प्रकारे फलंदाजाचा रिदम आहे तो कंटिन्युअसली राहिला पाहिजे. रिदम जर तोडला तर तिथे मात्र विकेट्स किंवा डॉट बॉल्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर चेंडूची मागणी केली जाते बॅट्समनच्या माध्यमातून. चला चेंडू द्यायचे लवकर. हो यावेळी देखील प्रहार केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात सलामीला आलेला सुजय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याच्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक्स आहेत आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वतःला शोभेल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना सुजयला आपण पाहतो. चांगली बॅटिंग. काय बॉल शिल्लक षटकातले. यावेळी शपलोन मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. फिल्डर आहेत तिथे मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का इथून? सिंगल कंप्लीट केले. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. अगदी कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं. कलेक्टिंग अगदी चांगली होती.
हे छान टेकन. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 देवीचा पाडा संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजय म्हात्रे. अंतिम बॉल. अजय म्हात्रे पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. मजबूत कदकाठी आहे. शरीरयष्टी अजयची पाहिली तर मजबूत आहे. फटका कसा मारेल हे पाहणं महत्वाचं. अंतिम बॉल षटकातला. अखूट टप्प्याचा बॉल यश लागलाय. शॉट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय. विकेटचं पतन. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेत. देवीचा पाडा टीम 3-5-57 आणि 58 धाब्यांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे क्रिशा 11 ब्राह्मण करवडे संघासमोर. येस विजय. थँक्यू डीजे. 4 षटकांमध्ये 58 धावा स्कोअरबोर्डवरती लागले देवीचे पाडा. अप्रतिम खेळ आपण पाहिला. राकेश पाणेकर आणि सुजय म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्याचप्रमाणे साथ लाभली ती विकास पाटील याची. सुजयचा वैयक्तिक विचार केला तर अवघ्या 9 चेंडूंमध्ये 23 धावांचं योगदान त्यांनी दिलं. राकेश पाणेकर 7 चेंडू 18. विकास पाटील 8 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान त्यांनी दिलं. तर गोलंदाजीचा विचार केला तर क्रिशा 11 ब्राह्मण डोंगरी, क्रिशा 11 ब्राह्मण करवले भाई, नितेश पाटील खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. अवघ्या 9 धावांमध्ये 2 विकेट टिपले. राहुल भंडारी 9 धावांमध्ये 1 विकेट. परंतु तेजस पाटील आणि राहुल पाटील थोडेसे महागडे ठरले. पहिल्याच षटकामध्ये ज्या 23 धावा दिल्या त्यानंतर 16 धावा राहुल भाई यांच्या. पाहूया सेकंड इनिंगमध्ये 59 धावांचं पाठलाग करत असताना कशाप्रमाणे खेळ होतोय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले 24 चेंडू 59 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघांचा विचार केला तर 1-1 सामना जिंकून सेकंड राऊंडमध्ये आमने सामने लढतायत. हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचसाठी विनंती करतोय सिद्धी करवले आणि राधाकृष्ण टोंडरे संघाच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकच्या मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. सिद्धी करवले आणि राधाकृष्ण टोंडरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण अवेलेबल जर असाल तर लगेच टॉस करण्यासाठी या. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत मात्र आपण या ठिकाणी पाहताय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो देवीचा पाडा. टॉस या मॅचचा मात्र जिंकला होता तो ब्राह्मण करवली टीमनं मात्र टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमता निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा आणि घेतलेला निर्णय मी तर म्हणे थोडासा चुकीचा ठरलाय की काय. कारण 24 बॉलवरती 58 धावा त्यांच्या गोलंदाजांनी मात्र खर्च केल्यात. 59 धावा आता इथून वाचवायच्या आहेत.
सलामीची जोडी ओपनिंग बॅटर ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय देवीचा पाडा या ब्राह्मण करवले या संघाची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे स्ट्राईक एंड वरती राहुल पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती तेजस पाटील आहेत तर गोलंदाजीच्या मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट न संघाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज विकास पाटील या ठिकाणी तयार आहे 24 बॉल गरज आहे ती 59 धाव संख्येची दुसऱ्या सत्राला करूया सुरुवात लेट्स प्ले गेम इज ऑन पहिलाच बॉल बिग हिट काढण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मिस टायमिंग झाले जेलची संधी सेकंड अटेम्प्टला जेल मात्र कॅरी केलाय आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठा झटका दिलाय तो ब्राह्मण करवल्या संघाला फलंदाज राहुल पाटील बॅक टू टेक आउट पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का मिळालाय राहुल पाटील यांच्या स्वरूपात ब्राह्मण करवले या संघाला बॅटर मात्र बाद होऊन आता मैदानातून बाहेर पवेलियन मध्ये परतला 24 चेंडू 59 धाव संख्येचा पाठलाग थोडासा आव्हान मी तर म्हणेन मोठा आहे आणि त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच बॉल पासून आक्रमण करणं हे गरजेचं आहे आणि तेच आक्रमक करत असताना राहुल पाटील मात्र मैदानातून आता बाहेर आपण पाहताय नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 ला वनडाऊनच्या क्रमांकासाठी साही पाटीलला आपण पाहता डावकुऱ्या हाताचा खेळाडू फिल्डिंगची विवरचना पाहिली तर एक फिल्डर अगदी मिड विकेटला आहे एक फिल्डर अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला लो फुल टॉस बॉल होता गॅप मधून गॅप सिलेक्शन अगदी परफेक्ट आहे बॉल मात्र साला सीमारेषा पलीकडे साईच्या बॅट मधून पहिला चौकार पहिला चौकार पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी फलंदाज साई पाटीलच्या माध्यमातून मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय लो फुल टॉस बॉल होता गॅप परफेक्ट शोधली एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या वरतून बॉलला मात्र पाठवला सीमारेषा पलीकडे बिगेट काढण्याचा प्रयत्न अजय मात्रे त्या ठिकाणी होते चालक फिल्डर आहेत झेल देखील उडाली होती ओमकार होते त्या ठिकाणी ओमकारकडून थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं अजयने लगेच बॅकअप दिला बॉलला मात्र अडवलंय चांगली फिल्डिंग यष्टीरक्षकाच्या मागे अजयची पाहताय आपण एक सिंगल मिळेल सिंगलच्या बरोबरीने धाव संख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती 5 या आकड्यावरती 1-5 स्ट्राईक एंड वरती फलंदाज आता तेजस पाटीलला आपण पाहू शकता उजव्या आणि डावकुऱ्या हाताची सलामीची जोडी या ठिकाणी होती त्यानंतर आपण पाहिलं तर तेजस मात्र राहुल पाटील बाद झाले तेजस आता स्ट्राईक एंड वरती आहेत ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अगदी बॅट आपण पाहिली बॅटचा स्पीड देखील प्रचंड होता परंतु मिडल ऑफ दी बॅट बॉल परफेक्टरित्या आला नाही आहे त्यामुळे मी तर म्हणेन की या चेंडूवरती एकही धाव नाही आहे डॉट बॉलची सांगत आपण पाहताय चला नेक्स्ट मॅचसाठी सिद्धी करवले आणि राधाकृष्ण तोंडरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या चांगली गोलंदाजी 5वा बॉल ओव्हर द विकेट न हा चेंडू इथे दिशा मात्र पहावी लागेल यस पंच आमच्या दिशेने हा जमिनीला समांतर करतायत आणि इशारा देत आहेत की हा वाईट बॉल आहे पहिली एक्स्ट्रा धाव या षटकातील विकास पाटीलच्या माध्यमातून खर्च केली जाते एक्स्ट्रा धावच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 6 या आकड्यावरती 2 बॉल अजूनही बाकी आहेत 2 बॉलवरती 2 बिग हिट मारण्याचा कदाचित प्रयत्न असेल फलंदाजाचा समोर टाकला होता समोर देखील खेळण्याचा प्रयत्न टपा खाल्यानंतर थोडासा बॉल इन स्विंग आतमध्ये येतोय बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि डॉट बॉलची सांगत आपण पाहताय सुरुवातीचं षटक आहे सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त 2 फिल्डर आहेत तिसार सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेस मात्र तुमचे चेंडू अतिशय चांगले पडणं हे गरजेचं आहे
आणि तेच गरजेचे चांगले चेंडू विकास पाटील मात्र हाताळतोय. क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न सफल झाले. जागा बनवली होती, मन देखील बनवलं होतं, परंतु विकास पाटील देखील चालाक गोलंदाज आहे. लगेच फलंदाजाला फॉलो केलं. बॉल मात्र आउटसाइड ऑफ स्टंप फेकला आणि शेवटच्या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर ब्राह्मण करवले हा संघ जाऊन पोहोचला. तो एक विकेट गमावल्यानंतर 6 या धावसंख्येवरती. सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेबांना आमची विनंती आहे, आपण मंचावरती या. आपली जागा व्यासपीठावरती आहे आणि इथे बसून आपण या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. चला आम्ही पुनश्च कॉल करतोय सिद्धी करवले आणि राधाकृष्ण टोंडरे, कारण आपण पाहता इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं होतं. इनिंग ब्रेक होऊन आता एक षटक देखील संपून गेलंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. कुठल्याही प्रकारचा टाइमपास नको आहे. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज विकास पाटील या गोलंदाजानं. राकेश नवीन गोलंदाज झालेत गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटनं स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न भरपूर काळ हवे ते फिल्डर जज करतायत. सेफ लँड मात्र बॉल झालाय, परंतु दुसरीचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि अजूनही 51 धाव संख्येची गरज. धावांचा डोंगर मात्र आता सर करायचा आहे. धावांचा डोंगर सर करताना मग एखाद्या कोणत्या तरी खेळाडूला एखादी मोठी इनिंग, एखादी मॅरेथॉन इनिंग साकारणं गरजेचं आहे. लो फुल टॉस होता, चांगला बॅटवरती आला नाही. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आले, थोडेसे फंबल झाले. सिंगल डबल 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. कदाचित बॉल लगेच हातावरती आला असता, थ्रो झाला असता, कदाचित एखादी धाव वाचली असती, परंतु 2 धावा मिळाल्या. 2च्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 49. सिद्धी करवले टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल आहे. तोंडरे टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. हा चेंडू पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. नो बॉलचा या ठिकाणी पंचांचा इशारा. स्क्वेअरलेग पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला होता. आणि त्यानंतर नेक्स्ट बॉल आता फ्रीट असेल. सुवर्ण संधी आहे फलंदाजासाठी. फ्रीटचा बॉल कशा प्रकारे खेळतो ते आपल्याला पाहायचं. सन्माननीय सागरजी सांगडे साहेबांना आमची विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. सिद्धी करवळे आणि राधाकृष्ण तोंडरे अशी नेक्स्ट मॅच, नेक्स्ट लढत आपण पाहणार आहोत. सागरजी सांगडे, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. फ्रीटचा बॉल आहे, सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. फ्रीटचा बॉल कशा प्रकारे खेळतोय ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज यावेळेस तयार आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, पुल सक्सेसफुल झालाय. बॉल चाललाय सीमारेषा पार आलाय. हा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तोंडरे आणि तदनंतर आपण पाहताय सिद्धी करवले अशी पुढची बिग फाईट, एक चांगली लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती. मॅच अगदी मी तर म्हणेन देवीचा पाडा या संघाच्या बाजूने चालू होती, परंतु जो नो बॉल आला त्या नो बॉलने थोडस फ्रीट नक्कीचपणे एक संधी मिळून दिली बॅट्समनला आणि बॅट्समनला मात्र लगावला तो षटकार. हा फटका यावेळेस मात्र टायमिंग थोडस चुकलं. अजय मात्रे हॅज बीन टेकन. फलंदाज मात्र बाद झाला आणि हा दुसरा धक्का मिळाला.
तो ब्राह्मण करवले संघाला. राहुल भंडारी नवीन खेळाडू आता स्ट्राइक एंड वरती आहे. कट केलाय बॉलला, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी होती त्या ठिकाणी, लगेच फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचा आला. फेकी देखील चांगली आहे, बॅकअप देखील चांगला मिळाला. एकच सिंगल रन या चेंडूवरती फक्त आपण पाहू शकता आणि सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल 1 ने पुढे झाली आहे आणि पोहोचली आहे ती 19 आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. 19 धावा धावफलक्यावरती लागल्यात. दोन्ही टीमचे प्रयत्न हा सामना जिंकण्यासाठी मात्र चालू आहेत. अजून देखील 40 धावा इथून बनवायच्या. डावखुऱ्या हाताचा खेळाडू मात्र स्ट्राइक एंड वरती. शेवटचा बॉल होता, पीक केला, चांगला फटका आहे. मिड विकेटच्या बाहेर शेवटच्या बॉल वरती ठोकला हा षटकार. थँक्यू 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 डीजे. धाव फलक्यावरती धावा 2 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 25 आणि आता 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही आपण पाहताय ते 34 धावसंख्येची गरज आहे. टोंडरे टीमनं नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र जिंकला आणि जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अन्यथा मग मॅच संपल्या त्याची लगेच अंमलबजावणी करायची आहे. चला मॅच ऑन करा, स्पीडअप करा थोडस. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर दिनेशजी चौधरी साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक संजूबाई सांगडे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आपण करतोय. वेलात वेल काढून आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्यामुळे आम्ही तुमचं पुनश्च मनपूर्वक या ठिकाणी आभार या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. बोलूया मॅच कडे. 12 बॉल आणि विजयासाठी आता 34 पाहिजे होत्या. पहिलाच बॉल वाईड आलाय. 12 बॉल 33 असं समीकरण आहे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, थोडासा वाईड लाईन जवळून बॉल खेचलाय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या त्या 2 धावा, थोडीशी मिसफील्ड देखील झाली आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचली ती 28 वरती. राहुल स्ट्राइक एंड वरती आहे. 11 चेंडू आणि आता विजयासाठी आपण पाहताय तर 11 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज. 11 बॉल 31 म्हणतात तर 5 मोठे फटके पाहिजेत. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. राहुलच्या बॅट मधून बॉल मात्र उचललाय, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. स्वतःवरती नियंत्रण ठेवलं. सिंगल मिळालेले आहे. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 29 वरती. 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आपण पाहता तर 30 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 30, 10 चेंडू 30 म्हटले तर मग 5-6 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. कदाचित आपण पाहता तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज साई पाटील आहे. चांगली फलंदाजी साईच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये मात्र पाहिली. कदाचित साईची बॅट जर तडपली
तर मात्र या धावा देखील सहज आणि सोप्या होऊ शकतात. दहा चेंडू 30 पाहिजेत. 5 बिग हिट. साई पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. आउटसाइडला ऑफस्टंप चेंडू फेकण्याचा नादात हा चेंडू मात्र वाईड गेलाय. थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज सुनील यादवला आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय. पंच सुनील यादव या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. इथून या लेंथ पाहावी लागेल. पंचांचा पुनश्चा व्हाईट बॉलचा इशारा. सलगचे 2 अवांतर चेंडू या ठिकाणी फेकलेत. दोन व्हाईट बॉल आले. थोडासा प्रेशर सुनील वरती क्रिएट झालाय की काय. फुल टॉस बॉल होता. सलगचा तिसरा व्हाईट बॉल. तिसरा व्हाईट बॉल गोलंदाज सुनील यादवनं मात्र फेकला. थोडीशी खराब गोलंदाजी. प्रेशर दबावाखाली गोलंदाजी सुनील करतोय की काय. आता समीकरण आपण पाहताय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 33. 10 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. 10 बॉल 27 पाहिजेत. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाले. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. साई पाटील मात्र डॉट बॉल खेळतोय आणि जसजसे डॉट बॉल जसजसे निर्धाव चेंडू येतील तर तसा प्रेशर दबाव मित्र म्हणे साई पाटील आणि ब्राह्मण करवल्या संघावरती वाढत जाईल. 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहताय अजूनही 27 धावसंख्येची मात्र गरज आहे. या षटकातील हे शेवटचे 2 निर्णायक चेंडू फार महत्वाचे आहेत. माफ करा 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 9 चेंडू आणि 27 ची गरज आहे. साईच्या बॅट मधून इट्स अ कडक हिट. बॉल सीमारेषा बाहेर. साई सांगतोय मी मॅच मध्ये अजूनपर्यंत उपस्थित आहे. माझ्या मनगटात आहे पॉवर. ठोकला हा षटकार. अडतीस धावा फलक्यावरती लागल्यात आणि आता आपण पाहता 8 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. संघाचा कर्णधार साई पाटील मात्र आता स्ट्राईक एंड वरती आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट ते मात्र साईने या मॅच मध्ये दाखवलंय. परंतु अजून मी तर म्हणे अर्धी लढाई कंप्लीट केली आहे. अर्धी लढाई अजून कंप्लीट करायची आहे. 8 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. सुनील वरती पूर्णपणे आक्रमण मात्र चालू आहे. चेंडू सफल झाले. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचाकडे केली जाते. अगदी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियन स्टाईलनं अपील मात्र केली जाते. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ज्याप्रमाणे टेस्ट मॅच मध्ये अपील करतात ना तशी अपील मात्र या ठिकाणी ऑपोजिट संघ आपण पाहतोय देवीचापाडा या संघाकडून मात्र केली जाते. 2 पंचांमध्ये मात्र डिस्कस चालू आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस पंचांचा मात्र नॉट आउटचा इशारा येतोय. तटस्थ पंच या ठिकाणी आपण पाहता. मेन पंचांच्या भूमिकेत राम पाटील सर चिंद्रन त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंच हरिचंद्र फडके सर वळवली हे या ठिकाणी आलेत. त्याचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने करूया. डॉट बॉल आलाय. साई मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. 7 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. शेवटपर्यंत साई पाटील जर या मॅच मध्ये उपस्थित असेल, शेवटच्या ओव्हरमध्ये साई पाटील जर स्ट्राईक एंड वरती असेल तर मॅच मात्र प्रेक्षकांना देखील पाहायला आवडेल. हा बॉल इट्स अ बिग हिट. साईच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार आला. मॅच अजून बाकी आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची.
44 धावा धाव फलक्यावरती लागलेत आणि आता 6 बॉल बाकी आहेत आणि 15 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहताय. चला, आणि व्हॉलेंटियर्सचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण कुठेही चेंडू जाऊ दे असल्या रखरखत्या उन्हात मात्र ते त्यांची कामगिरी चोखपणे बजावतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत देखील करूया. 6 चेंडू 15ची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती कोणता गोलंदाज येईल, कोणता गोलंदाज या धावा डिफेंड करेल. 59 धावा या ठिकाणी चेस करायच्या होत्या. सुरुवातीला आपण पाहिलं तर लवकर विकेट मात्र राहुल पाटीलची गेली. त्यानंतर पूर्णपणे स्वतःवरती जिम्मेदारी साई पाटील आणि तेजसनं घेतली होती. त्याला साथ आता राहुल भंडारीनं देखील चांगली दिली आहे. 6 बॉल आणि 15ची गरज आहे. अखूट टप्प्याचा बॉल, भरपूर वेळ, भरपूर कालावधी या खेळाडूकडे होता. अगोदरच मन बनवलं होतं हा फटका ऑन साइडला मारायचा आहे. शफल झाले, बॉल मात्र स्टंपवरून डिरेक्टली गेला विकेट किपरकडे आणि डॉट बॉलची मात्र सांगत आपण पाहताय. 5 बॉल आणि 15ची गरज. कदाचित साई पाटीलला हा बॉल मिळाला असता तर कृष्णा सर काहीतरी रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता. क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तरला जास्त महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. 5 बॉल आणि 15ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. साई पाटील म्हणत असेल कधी माझ्याकडे स्ट्राईक येते, कारण साई पाटीलनं आतापर्यंत त्याची बॅटिंगची कमाल मात्र दाखवली आहे. 5 बॉल 15. राऊंड द विकेटनं गोलंदाज सज्ज आहे. हा बॉल यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा येतो. बिमरचा नो बॉल आहे. रन्स 2 कंप्लीट केल्यात. कदाचित तिसरीसाठी परतेल का? नकार दिलाय. स्वतःवरती आत्मविश्वास, स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स खेळाडून दाखवलाय आणि पुढचा बॉल आता फ्रीट असेल. पंचांचा हेलिकॉप्टर आता मैदानात फिरलाय. 5 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज आहे. फ्रीटचा हा चेंडू कशा प्रकारे खेळेल ते मात्र आपल्याला आता पाहायचं आहे. 5 बॉल 15ची गरज आहे. गोलंदाज राहुल सालुंके गोलंदाजीच्या मार्कवरती या. फ्रीटचा बॉल आहे. 5 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज. 5 बॉल 12. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र फिल्डिंग कमालीची झाली आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळाल्यात आणि 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज आहे. 4 चेंडू 10. हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांना जो सामना हवा असतो तो सामना मात्र आपण या ठिकाणी मात्र रंगताना पाहतोय. 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. दोन्ही खेळाडू आता चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या लेंथ मध्ये बॅटिंग करताय. वेल सेट झालेत. साई पाटीलने आतापर्यंत आक्रमक खेळी दाखवली आहे. राहुलनं थोडीशी मित्रमंडळ सन्मानजनक खेळी आतापर्यंत दाखवली आहे. हा फटका देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट ऑफ फटका खेचलाय. बॉल गॅप मधून चाललाय. सीमारेषा पलीकडे मच निडेड चौकार येतोय तो राहुल भंडारीच्या बॅट मधून. तीन चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज आहे. काय पार्टनरशिप झाली आहे. कुठे सामना होता आणि आता कुठे नेऊन ठेवलाय. कदाचित देवीचा पाडा संघाला देखील वाटलं नसेल की सामना एवढा क्रुशल मोमेंटला जाईल. कदाचित ज्या वेळेला सुरुवातीच्या विकेट गेल्या राहुल पाटील लवकर बाद झाले. थोडंसं मी तर म्हणेन देवीचा पाडा संघ फ्रंट फूट वरती होता. त्यानंतर राहुल पाटील बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर साई पाटील आणि राहुल भंडारीनं फार चांगली बॅटिंग केली आहे. 3 चेंडू 6ची गरज. एक मोठा फटका पाहिजे, एक बिग हिट पाहिजे आणि तो बिग हिट या बॉल वरती येईल का? येत नाहीये. एक सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न. सुजय मात्र त्या ठिकाणी होते. मागील मॅच मध्ये एका हाताने झेल मात्र सुजयने टिपला होता. आता देखील चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 चेंडू आणि आता 4 धाव संख्येची गरज आहे. फिल्डिंगची व्हीवर रचना राकेशच्या माध्यमातून वारंवार चेंज करण्यात येते आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो डिरेक्टली आपण पाहतो क्वार्टर फायनलची लढत मात्र खेळणार आहे. फार महत्वाची मॅच आहे आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र थेट घरचा रस्ता पकडावा लागेल. 2 चेंडू आणि 4ची गरज. राऊंड द विकेट ना. फुल टॉस होता. हवेत आहे. मिस टायमिंग झाले. झेलची संधी. या चेंडूवरती 3 धावा मात्र कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण झेल उडाला होता, झेल कॅरी करण्याची संधी देखील होती, परंतु फिल्डर आपण पाहताय रोहित मात्रे त्या ठिकाणी फिल्डर होता, झेल ड्रॉप केला आणि झेल ड्रॉप करून त्या ठिकाणी मिळाल्या त्या 3 रन्स. आणि त्यानंतर आता समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ते 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, त्यामुळे आता स्कोर इज लेवल नाव, बट कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कारण सामना जिंकायचा असेल तर 1 धाव आता बनवायची आहे, ती बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मण करवले या संघाला. एक चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. अटॅकिंग फिल्डिंग थोडीशी अडचणीला आता लावण्यात आली आहे. दोन्ही संघाच्या पाठीराख्याने आपले देव मात्र आता पाण्यात ठेवलेत. सामना जिंकायचा आहे. 1 चेंडू आणि 1 धाव आता बनवायचे. गोलंदाज आपण पाहताय राहुल साळुंकेने आतापर्यंत मी तर म्हणे थोडीशी खराब गोलंदाजी केली आहे, त्यामध्ये 1 नो बॉल देखील आहे, परंतु साई पाटील या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. 3 षटकार ठोकलेत, 1 चौकार ठोकलाय. 1 मॅन शो, एकतर्फी झुंज आपल्या संघासाठी साई पाटील आतापर्यंत दिली आहे. मी मागाशी देखील कृष्णा सर म्हटलं होतं हिरो बनलाय, परंतु अजून अर्धा हिरो बनलाय, पूर्ण हिरो त्याला बनायचा आहे. 1 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज. पूर्णपणे अटॅकिंग फिल्डिंग. टेस्ट क्रिकेटमध्ये जसा फील्ड सेटअप केला जातो तसा फील्ड सेटअप या ठिकाणी केला जातोय. 1 बॉल 1 धाव वाचवायची आहे. काय घडेल या मॅच मध्ये, प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. दोन्ही संघ आपलेत, कोणता संघ जिंकेल? एका बाजूला ब्राह्मण करवले, दुसऱ्या बाजूला संघ देवीचा पाडा आपण पाहता. 1 बॉल 1 ची गरज. काय घडेल? डीजे ऑपरेटरने मगाशी गीत लावलं होतं, दिल धकधक करणे लगा. कोणत्या संघाचा या ठिकाणी दिल मात्र आता तुटेल ते आपल्याला पाहायचं आहे. 1 बॉल 1 ची गरज. ओव्हर द विकेट ना गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे काय घडलंय? व्हॉट अ मॅच. फिल्डिंग क्रुशल मोमेंटला फिल्डिंग ना मॅच कृष्णा सर जिंकून दिली आहे. हे आहे क्रिकेट, हे क्रिकेटची जीत आहे. फार चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे, प्लेस केली होती, फिल्डर त्या ठिकाणी तत्पर होते. फिल्डरनं बॉल लगेच गॅदर केला, लगेच विकेट कीपर कडे फेकला आणि त्यानंतर खेळाडू मात्र रनआउट झालाय. नॉन्टी त्या ठिकाणी फिल्डर होता. कमालीची फिल्डिंग आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल त्यांचा टीम कॅप्टनचं की अशा प्रकारे फील्ड सेटअप त्यांनी 1 बॉलला 1 ला मात्र केला होता. हडलक असेल ब्राह्मण करवले संघ शेवटपर्यंत लढत, शेवटपर्यंत झुंज मात्र तुम्ही दिली आणि खास करून साई पाटीलला आपण एक चांगला सॅल्यूट करूया की शेवटपर्यंत एकटा लढला आणि एकटा लढला, परंतु शेवटला 1 बॉल 1 ची गरज असताना तो सामना मात्र देवीचा पाडा या संघाने जिंकला. चला तोंडरे संघ टॉस जिंकलाय. जो काय निर्णय आहे लगेच, नो टाइमपास. सामना संपलाय आणि लगेच फिल्डिंग असेल तर मैदानात उतरायचं आहे, बॅटिंग असेल तर बॅट्समन मैदानात पाठवा. टाइमपास करू नका. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 10 बॉलवरती 23 धावांची विस्फोटक इनिंग खेळणारा सुजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संजयजी पाटील यांच्याकडून